क्वेश्चन नंबर 3 फाइंड द, काल आपण दोन क्वेश्चन बघितले होते बरोबर आहे, फर्स्ट आणि सेकंड 2.2 चा. आता काय बघायचं आपल्याला थर्ड क्वेश्चन. काय दिलं थर्ड क्वेश्चन? फाइंड द adjoint of the following matrices. Find the adjoint of the following matrices. ऍडजॉइंट फाइंड आउट करायचं आपल्याला. तर ऍडजॉइंट आपण काढलाय का नाही? काय काढलं आतापर्यंत आपण? मायनर आणि कोफॅक्टर काढले. एखाद्या मॅट्रिक्सचे आपण फक्त त्याचे दोन मायनर चार मायनर चार कोफॅक्टर, 9 मायनर 9 कोफॅक्टर एवढंच काढलंय. पुढचं काढलं का आपण? नाही. मला कोफॅक्टर काय ऍडजॉइंट फाइंड आउट करायचंय. इन्व्हर्स विचारलंय का तुम्हाला? नाही. ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करायचंय. सो त्यासाठी एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल घ्या. 2 - 3 2/2 से घेऊ. 2 - 3 3 5. 2 - 3 आणि 3 5. बघा सेम करायचं. आता जे की आपण काय काढलं आतापर्यंत, ह्याचे किती मायनर येतात? कोफॅक्टर किती येतात? काढता येते तुम्हाला? सो मायनर कसं असतात बघा, सगळ्यांना माहिती. तुम्हाला काही डाऊट आहे का मायनर कोफॅक्टर मध्ये? आहे का आपल्याला डाऊट? ठीक आहे. सो सुरुवातीला काय घेतो आपण इथं? A11 A12 A21 आणि काय असेल? A2. A11 ची व्हॅल्यू काय असेल? जर कोणी ऍब्सेंट असेल तर लक्ष द्या. A11 म्हणजे पहिला नंबर, दॅट इज 2. A12 म्हणजे दुसरा नंबर मायनस A21 आणि A22 किती असेल? बरोबर, त्याची पोझिशन कळाली. त्याचा मायनर लगेच काय असेल? मग M11 आपल्याला फाइंड आउट करायचंय. सो M11 बघा, M11 किती असेल? M11 पहिल्याचा 5, दुसऱ्याचा M12 असेल 3, M21 असेल -3 आणि M22 किती असेल? M22 असेल. भेटला? हा झाला मायनर भेटला. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला? कोफॅक्टर. कोफॅक्टर सगळ्यांना येतात. काय असेल? कॅपिटल A11 हा ऍज इट इज येईल. हा 5 असेल तर हा काय येतो? 5 पुन्हा -3 पुन्हा +3 आणि A22 काय असेल? भेटलं. इथं पण सगळ्यांना आलं. आता काय करायचंय? हे भेटले आपल्याला काय? कोफॅक्टर. काय भेटले? काल इथपर्यंत आपण केले कोफॅक्टर ऑफ कोफॅक्टर इज कोफॅक्टर 5, -3, 3, कोफॅक्टर भेटले आपल्याला 4. जे काही 4 कोफॅक्टर भेटले त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? आपल्याला मॅट्रिक्स मध्ये घ्यायचं. त्याला काय करायचंय? मॅट्रिक्स. त्याला म्हणतो आपण कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. जे काही आपल्याला 4 कोफॅक्टर भेटलेले आहेत त्याचं कशामध्ये घेऊन टाकायचंय? मॅट्रिक्स मध्ये घ्यायचं. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. बरोबर आहे. म्हणजे जे काही 4 आले ते घेऊन टाकायचं. 5 कुठला आला होता? A11. त्याची पोझिशन लगेच इथे घेऊन टाकायची. काय असेल बघा? A11 A12 A21 आणि सेम इथे काय होतं आपलं? A11 A12 सेम. तिथे कॅपिटल लेटर्स. जे काय आहे ते घेऊन टाकायचं. म्हणजे काय काय भेटले आपल्याला? A11 A12 त्या ठिकाणी त्याची डायरेक्ट काय घेऊ? व्हॅल्यूज घेऊ. काय असेल व्हॅल्यू? काय आले होते? 5 - 3 3 आणि 4 भेटले. हे 4 काय भेटले आपल्याला? कोफॅक्टर भेटले. आता काय करायचं आपल्याला? ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करायचं असेल तर त्याचं काय करायचंय? ट्रान्सपोज घ्यायचं. सो राईट डाऊन. बघा हा काय भेटला आपल्याला? कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. त्याचा काय करायचं आपल्याला? ट्रान्सपोज घ्यायचं. म्हणजे याला काय करावं लागेल बघा इथे. हे आपण डायरेक्ट काय घेऊ शकतो इथं? ऍडजॉइंट ऑफ ए. काय घेऊ शकतो इथं? E I J. त्याचा काय असेल? ट्रान्सपोज. म्हणजे काय असेल? हा रो होता त्याला कॉलम मध्ये घ्यायचा. म्हणजे काय असेल? आणि हा रो मध्ये होता परत कॉलम मध्ये. 3 रोचं काय केलं?
कॉलम म्हणजे काय भेटलं आपल्याला, ह्याला म्हणतो आपण ऍडजॉइंट ऑफ म्हणजे काय असेल 5 3 सेम नाही, प्लस मायनसचा फरक येतो, सेम येत नाही. कळतंय? त्याला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स घेतलं ना तर असे लिहू शकता तुम्ही बघा, ऑर मध्ये लावले तुम्ही तुम्हाला याचं मला काय म्हणलं आपण, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. त्याला ऑर मध्ये काय म्हणायचं बघा, कॅपिटल AIJ ऑर्डर काय असेल 2/2, MIJ त्याची ऑर्डर काय असेल म्हणजे कॅपिटल AIJ 2/2. हे जे AIJ असेल त्याचा ट्रान्सपोज म्हणजे काय असतो, ऍडजॉइंट ऑफ. कळतंय? काय करायचं आपल्याला, 4 मायनर काढायचे, 4 कोफॅक्टर काढायचे, जे काही कोफॅक्टर येतील ते ऍज इट इज कोफॅक्टर ठेवून टाकायचे मॅट्रिक्स मध्ये. 6 च्या 6 4 किती सॉरी 4 चे 4 एलिमेंट असतात किंवा 9 चे 9 एलिमेंट असेच ठेवून टाकायचे. त्याच्यानंतर काय करायचं, त्याला रोजचं कन्वर्ट कशामध्ये करायचंय, कॉलम मध्ये. म्हणजे फर्स्ट रो ला फर्स्ट कॉलम मध्ये, सेकंड रो ला सेकंड कॉलम मध्ये ट्रान्सपोज करायचंय. जे काय ट्रान्सफर करू आपण तो काय असेल त्याचा ट्रान्सपोज असेल. AIJ चा ट्रान्सपोज म्हणजे ह्या मॅट्रिक्सचा काय असेल, हे ट्रान्सपोज असेल. ट्रान्सपोज म्हणजे काय असेल, रोजचं कॉलम. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आपण 11ला बघितलेला आहे. ओके, स्केलर मॅट्रिक्स, क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, सगळे टाइप्स मॅट्रिक्स आपण 11ला बघितलेले आहेत. ओके, तुम्ही बघितलेले आहेत, मी तर बघितले. ठीक आहे. AIJ ट्रान्सपोज म्हणजे काय असेल, रोजचं कॉलम केलं म्हणजे 5 - 3 पहिल्या लाईनला होता आडव्या, ते कुठे गेला, पहिल्या उभ्या लाईनला आला. 3 2 दुसऱ्या आडव्या लाईनचा होता, तो कुठे आला, दुसऱ्या उभ्या लाईनला आला. हे असेल तुमचा ऍडजॉइंट ऑफ A. काय विचारले आपल्याला, काय फाइंड करायला सांगितले, ऍडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स. इथे पण करता येईल. आता ह्याच्या पुढची आणखी एक स्टेप आहे पुढच्या क्वेश्चनला. हे इथे पण आपल्याला क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे. झालं कुठं, -3 चालू आहे. बरोबर आहे. हा मायनर आणि तो कोफॅक्टर. तुझं लक्ष नाही, चालेल का डोक्यात, डोकं जागावर ठेवून जातं, त्याला हलवायचं नाही, असं जागावर ठेवायचं स्टेबल. आपण मान इकडे इकडे फिरत राहतो. काय करायचं, फिरायचं सकाळी उठून फिरायचं, काय फिरायचं, व्यायाम करायचं, दिवसभर फिरायचं नाही, फक्त लक्ष द्यायचं. समोर खाली समोर खाली, इकडे इकडे बघलं की गेलं, माइंडसेट गेला. झालं का, एक 3/3 करता का फास्ट, त्याचे 9 मायनर 9 कोफॅक्टर काढायचे. मग मी पुढचं सांगतो, चालतंय. इथे मी डायरेक्ट जाणार. ऍडजॉइंट ऑफ A काढायला सांगितलं होतं, तेच काढलं. कोफॅक्टर विचारलं तर इथंपर्यंत. जर आपल्याला कोफॅक्टर विचारले, कदा बोल नको, जर आपल्याला कोफॅक्टर विचारले फक्त तर इथंपर्यंत. जर तुम्हाला मायनर विचारले तर फक्त एवढेच, जे विचारले तेवढंच. कोफॅक्टर ऍडजॉइंट ऑफ A म्हणलं तर हे स्टेप करायचं, हे करायचं, परत हे करायचं. आता A इन्व्हर्स विचारलंय तर सगळंच करायचं, पुढे वाढवायचं. मी पुढे सांगणार आहे. ठीक आहे. सेकंड वन, क्वेश्चन नंबर तिसऱ्याचं दुसरं. 1 - 1 2, सेकंड वन 1 - 1 2, A इक्वल्स टू घ्यायला वाटल्यास कॅपिटल A इक्वल्स टू 1 - 1 2 -2 3 5 लास्ट असेल -2 0 -1 करता येतील. याचे 9 काय फाइंड करायचे आपल्याला सुरुवातीला, मायनर. आता इथे A11 लिहित बसायचं नाही, ते स्टार्टिंगचा डायरेक्ट A11 घ्यायचा. वाटल्यास तुम्ही लिहून घ्या, शॉर्टकट लिहू नका, डायरेक्ट कनेक्शन A11 घ्या. आधी बघा सोपं जाईल. हा A11 किती होता, A11 1
त्याचा m11 काय असेल मग? काय असतो m11? सांगा. 350 -1 म्हणजे काय आला आन्सर याचा? -3 म्हणजे आपल्याला m11 काय भेटला? -3. त्याचा a11 काय असेल मग? -3 असेल. सेम काय करायचं आता? a12 काय होता? a12 किती आहे? a12 -1. त्याचा काय करायचं आपल्याला? m12 रो सोडला कॉलम सोडला काय शिल्लक राहतं? -2 5 -2 -1. कळलं का कोणता नंबर घेतला? हा नंबर होता. हा रो सोडला हा कॉलम सोडला. शिल्लक काय राहिलं? 2 5 -2 5 -2 -1 राहिलं. दिसलं का? त्याला मल्टिप्लिकेशन करा. काय असेल? -2 * -1 that is 2 -2 * -5 +10 म्हणजे किती आलं? काल त्याचा क्वेश्चन का? a12 बरोबर येतं मध्ये. हा 12 असेल तर हा काय येतो? त्याला हेच क्वेश्चन होता. फक्त किमती बदलत वाटतं. पहिल्या क्वेश्चन मध्ये तोच क्वेश्चन तुम्हाला इकडे दिला परत. येतो ना का? परत घ्यायची गरज नाही. ठीक आहे. डायरेक्ट काय करायचं आता इथं? मला फक्त किमती सांगा. ठीक आहे. किमती आन्सर तर काल काढलेला आहे. परत आज घ्यायची काही गरज नाही. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स त्याला काय म्हणतो आपण? कोफॅक्टरला काय म्हणतो? aij सॉरी 2 is ना नाही 3 बाय काय आला मॅट्रिक्स कालचं सांगा. त्याचे एलिमेंट्स काय आले? -3 -12 काल केलं ना? -3 -12 केलं नाही का? करायचं का? प्रत्येकाने केला का नाही? सेकंड नंबरचा हां कोफॅक्टर सांगा सगळे. -3 -12 हां 6 हां -1 3 2 3 2 -11 -9 आता सगळ्यांकडे आहे वही मध्ये नोट्स. ठीक आहे. मग हे काय भेटलं आपल्याला? कोफॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स भेटला. बरोबर आहे. याचं काय करायचं मग आता? त्याचा ट्रान्सपोज करायचं. ऍडजॉइंट फाइंड आउट करायचं ना आपल्याला. कोफॅक्टर जे काही 9च्या 9 आले ते आपण काय केलं? एखाद्या मॅट्रिक्स मध्ये ठेवून टाकलं. त्याच्यानंतर त्याला काय करायचं आपल्याला? aij ट्रान्सपोज म्हणजे काय असेल? कॅपिटल aij त्याचा काय घ्यायचं आपल्याला? त्याची ऑर्डर किती असेल? 3/3. त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्सपोज. इथे p घेतला म्हणजे तुम्हाला काय होईल? रोजचं काय लिहिता येईल? डायरेक्ट कॉलम म्हणजे काय होईल सांगा? -3 -12 6 -1 3 2 -11 -9 1 म्हणजे रोजचं काय केलं आपण? ट्रान्सपोज केला. रोजचं कशामध्ये कन्वर्ट केलं? कॉलम मध्ये. फर्स्ट रो मूव टुवर्ड्स फर्स्ट कॉलम. कुठे गेला? फर्स्ट कॉलमला. मग आता हे काय भेटलं आपल्याला? ट्रान्सपोज. मग हाच ट्रान्सपोज म्हणजे काय असेल? काय असतो? ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे काय फाइंड करायचं तुम्हाला? ऍडजॉइंट ऑफ ए इथून टाकायचं. -3 -1 -11 -12 3 -9 6 2 हे असं आन्सर. कळलं? फक्त 2 पावलं पुढे. काल आपण इथं पर्यंत गेलो होतो. आता 2 पावलं पुढे टाकायचं. आता अजून 2 की 2 टाकायचे. मग काय दुसरा इथून डायरेक्ट उडी टाकायची खाली. पावलं वगैरे काहीच टाकायचं नाही. डायरेक्ट उडी टाकायची खाली. म्हणजे स्टेप वाढायचे आपले. कळलं ना सगळ्यांना? काय करायचं नेमकं? आधी मायनर काढला. पुन्हा कोफॅक्टर त्याच्यानंतर ऍडजॉइंट ऑफ ए त्याच्यानंतर मॉड ए काढायचे. आता त्याच्यानंतर ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचं. स्टेप्स कळल्या का तुम्हाला? एक 2/2 चं इन्व्हर्स फाइंड आउट करायचं क्वेश्चन मी घेणार आहे. तिसरा एक क्वेश्चन आहे याच्यामध्ये. तिसरा नाही 2 दिले होते. एक क्वेश्चन आहे होईल आपला. घेऊन टाकू. क्वेश्चन नंबर 4 व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 12च्या परीक्षेमध्ये येईल. आपण
3/3 घेण्यापेक्षा 2/2 घेऊ, लवकर होईल. 3/3 ला वेळ लागतो आपल्याला. सगळं लिहू नका, अर्धा पेज तुमच्याकडे एवढंच लिहून घ्या फास्ट. कोण लिहिले मस्त लिहिले पलीकडे, तेवढं बारीक अक्षर मागच्या मुलाला कसं दिसत? कोण लिहिले? गिरी का? बरं झालं गिरी, मॅथमॅटिक्स मध्ये. चला पुढचं घ्या, क्वेश्चन नंबर 4. If A equals to, suppose our question, if A equals to 1 2 3 4, 1 2 3 4 बरेच वेळेस घेतला आपण, पण 2 कुठे घेतला होता? वर, तर मी खाली घेतला, चेंज केला क्वेश्चन. हे पुस्तकाच्या बाहेरचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. म्हणजे आपण बेसिक साठी घ्यालो, मग क्वेश्चन पुस्तकामध्ये सॉल्व्ह करून दिले, सॉल्व आहे ते कशाला घेऊन वेगळा केला, नंबर बदलले, ते तुमच्याकडे प्रूफ आहे ऑलरेडी, ठीक आहे. मग याला काय फाइंड करायचं आपल्याला? इफ A इक्वल्स टू दिलंय, पुढे काय दिलं बघा, व्हेरीफाय दॅट. तर इथे व्हेरिफिकेशन आहे, व्हेरीफाय दॅट A into adjoint of A equals to adjoint of A into A equals to mod A into I. Mod A into I. करेक्ट. सो बघा आता आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. व्हेरिफिकेशन करताना आपल्याला काय काय लागणार आहे हे महत्त्वाचं. दोन क्वेश्चन आहेत आपल्या एक्सरसाइज मध्ये, एकच क्वेश्चन दिला आपल्याला. सॉल्व मध्ये एक क्वेश्चन दिलाय 2/2 चा, आणि सॉल्व मध्ये 3/3 चा आहे. पण परीक्षेमध्ये क्वेश्चन असतो, बरोबर आहे. खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे ही. काय करायचं नेमकं आतापर्यंत केलेला एकच क्वेश्चन आहे, परीक्षेत असेल आपल्या संडेच्या 2/2 चाच असेल, 3/3 चा नाही. सो बघा लक्ष द्या, काय दिले, ए दिले आपल्याला एक मॅट्रिक्स, व्हेरीफाय करायचे. ए डॉट दिले म्हणजे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, त्या दोघांचा गुणाकार, ऍडजॉइंट ऑफ ए ह्या दोघांचा गुणाकार, मॉड ए इंटू आय ह्या तिघांच्या बरोबर पाहिजे. म्हणजे याचा आन्सर 2 आला, ह्याचा 2 यायला पाहिजे, ह्याचा 2 यायला पाहिजे, तरच व्हेरिफिकेशन काय होईल, कंप्लीट होईल. अदरवाइज होईल का नाही. मग आता आपल्याला ए तर माहिती आहे, ए माहिती आहे, ऍडजॉइंट ऑफ ए माहिती आहे का नाही. ऍडजॉइंट ऑफ ए काढता येईल आपल्याला, आता काढलं तर आपण ऍडजॉइंट ऑफ ए काढता येईल. मग ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन मी शिकवलं माग, कसं असतं, R1 C1 R1 C2 पुन्हा R2 C1 R2 C2, बरोबर आहे. त्या टाइप मध्ये आपण दोघांचं काय करतो, मल्टिप्लिकेशन. ऍडिशन करताना काय करतो आपण, इकडला पहिला नंबर तिकडला पहिला नंबर, डायरेक्ट ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. पण मल्टिप्लिकेशनच्या वेळेला काय करतो आपण, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. काय असेल मग पुढे बघा. आता तुम्हाला हे तर काढता येईल सरळ सरळ. ए इक्वल्स टू दिले, तर सुरुवातीला काय करायचं बघा, इथे डायरेक्ट घ्यायचं. लेट ए इक्वल्स टू आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे 1 3 2 4. इथे A11 लिहायची गरज नाही ना, मायनर लिहायची गरज नाही, 2/2 आहे. डायरेक्ट काय घेऊ शकतो मी इथं, A11 म्हणजे काय होईल, A11 म्हणजे काय असं, -1 टू दी पॉवर 1 प्लस 1 इंटू, म्हणजे M11 मायनर घ्यायचं, म्हणजे काय येतं, -1 स्क्वेअर इंटू 4 म्हणजे काय भेटलं आपल्याला, 4 काय भेटला, A11. पुन्हा A12 काय असेल, सेम असं करायचं, -1 टू दी पॉवर 1 प्लस 2 चालतं, इंटू डायरेक्ट इथे चालतं. मार्कावर डिपेंड आहे. 4 मार्काला असेल तर डिटेल जायचं, 2 मार्काला असेल तर शॉर्टकट करायचं.
मार्कावर डिपेंड आहे कोणता प्रश्न किती मार्काला येईल, त्यामुळे मी सगळं सांगणार. इथं काय येईल -1 to the power 1 plus 2 into काय येतं 1 2 म्हणजे हा नंबर याचा क्रॉस कधी कोणता आहे काय येईल मग a12 -1 to the power 3 into 2 म्हणजे काय येतं -1 into 2 म्हणजेच -2. हा भेटला आपल्याला 4, हा भेटला a12 -2. पुन्हा काय राहिलं आता a13 काय येतं मग लक्ष आहे. हा a21 काय येतं -1 to the power 2 plus 1 into 3 म्हणजे काय होईल -1 cube into 3 म्हणजे काय येतं -1 into 3 नंतर काय घ्यायचं -3 काय भेटलं आपल्याला a21. आता लास्ट काय राहिलं असे घेतलं चालेल डायरेक्ट a1 वर लिहायची गरज नाही मायनर लिहायची गरज नाही डायरेक्ट मी मायनर घेतला नाही म्हणून मला एवढं करावं लागलं. ठीक आहे पुस्तकात आपल्याला या स्टेपने जायला सांगितलं. पुढे काय दिलं मग a22 लास्ट काय असेल -1 to the power 2 plus 2 into 1 म्हणजे काय असेल -1 to the power 4 into 1 म्हणजेच 1 into 1 that answer is हा काय भेटला आपल्याला a2 4 भेटले बरोबर आहे. त्याच्यानंतर काय लागणार आहे आपल्याला ऍडजॉइंट ऑफ a असणार आहे. सो ऍडजॉइंट ऑफ a काढायचं म्हणजे काय करावं लागेल सुरुवातीला मॅट्रिक्स मध्ये ठेवून घ्यायचं. सो डायरेक्ट मी काय करतो बघा आता ऍडजॉइंट ऑफ a डायरेक्ट ऍडजॉइंट ऑफ a इक्वल्स टू आपल्याला मॅट्रिक्स कसा घ्यायला सांगितलाय a11 a12 चेंज होईल ना डायरेक्ट काय होईल चेंज होईल फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम मध्ये डायरेक्ट मी घेतलंय. ऍडजॉइंट ऑफ ए कसे घ्यायचं आता सांगितलं तुम्हाला की रोजचं कॉलम करायचं ट्रान्सपोज घ्यायचं इथं ते स्टेप करायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट व्हेरिफिकेशन विचारलंय त्यामुळे सुरुवातीला 4 काय काढले आपण कोफॅक्टर घेतले आणि तेच कोफॅक्टर रो वाईज ठेवण्याच्या ऐवजी काय घेतलं कॉलम वाईज म्हणजे डायरेक्ट ऍडजॉइंट ऑफ ए घेतलं. त्या ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यू ठेवलं तर तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ ए भेटेल. काय भेटतो व्हॅल्यू काय आली होती 4 -2 -3 झालं. आता आपल्याला चेक करायचंय बघा a into adjoint of a into adjoint of a हे तर तुम्हाला माहिती आहे 1 3 2 4 a माहिती आहे तुम्हाला adjoint of a पण भेटला तुम्हाला. त्या दोघांचं काय करायचं आता मल्टिप्लिकेशन म्हणजे a into adjoint of a म्हणजे a ठेवून टाका a काय होता 1 2 3 4 adjoint of a काय आहे 4 -3 -2 हे आलं. आता काय करायचंय दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो कोणी अपसेट असते तर लक्ष द्या कोणी नव्हते त्याने लक्ष द्या. फर्स्ट रो घेतो आपण फर्स्ट कॉलम घेतो म्हणजे काय असेल फर्स्ट रो म्हणजे 1 into प्लस 3 into घेतला. सेम तिकडे काय घेतो आपण म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम सेम हा रो सेकंड कॉलम म्हणजे काय असेल 1 into -3 मध्ये प्लस 3 into घेतला. पुन्हा सेम आता काय करायचंय सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे काय असेल 2 into 4 प्लस ब्रॅकेट करतो 4 into पुन्हा काय असेल 2 into -3 प्लस 4 into किती हे कळालं सगळ्यांना मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होईल 1 into 4 4 -6 इथे काय येणार -3 प्लस 3 खाली 8 -8 -6 प्लस 4 म्हणजेच मॅट्रिक्स काय भेटेल आपल्याला -2 0 0
-2 0 0 -2 हे काय भेटलं आपल्याला एवढा पार्ट भेटला a * ऍडजंट ऑफ a आता काय करायचं आपल्याला सेम आता सगळं कळत बसायची गरज नाही त्याला इक्वेशन मध्ये नाव दिलं पुन्हा काय करायचं आता ऍडजंट ऑफ a * a काढायचे म्हणजे हा मॅट्रिक्स इकडे ठेवायचा आहे हा मॅट्रिक्स पलीकडे ठेवायचा सेम मल्टिप्लिकेशन करायचे हेच इथं का चेक करायचं त्याच्यानंतर मॉड a काढायचा आणि मॉड a चं मल्टिप्लिकेशन कोणासोबत करायचं r म्हणजे 1 0 0 1 सोबत a 1 म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं तरी होऊन जातं मॉड a ची व्हॅल्यू 2 येते कळलं सोपं आहे सगळं सोपं आहे हां सांगतो ना हे लिहून घ्यायचं पुढे बघा पुढच्या पेजला लगेच लिहून घ्या फास्ट दोन तीन पेज एकदाच लिहून घ्या खूप सोपं आहे मॅथमॅटिक्स खरंच आता सोपं वाटायला का थोडं स्टार्टिंग पेक्षा बरं वाटायला का काहीतरी आहे आता अरे तुला वाटायला की नाही सगळ्यात वाटतं हळूहळू झालं लवकर लवकर गती वाढवा ना थोडीशी तर a इंटू ऍडजंट ऑफ a काढला आपण आता काय काढायचं आहे आपल्याला ऍडजंट ऑफ a इंटू e त्याला इक्वेशन वन नाव द्या लगेच आता काय फाइंड करायचं आहे आपल्याला ऍडजंट ऑफ a इंटू e बघा लक्ष द्या परत कधी नाही पुढे जात नाही ऍडजंट ऑफ a इंटू काय घ्यायचं आता इथं e म्हणजे काय असेल बघा ऍडजंट ऑफ a काय होता 4 -3 क्या होता वर -2 1 आणि ए काय होता 1 3 सेम इकडला मॅट्रिक्स इकडे घेतला इकडला मॅट्रिक्स तिकडे घेतला चेक करायचं आपल्याला व्हेरिफिकेशन आहे तर काय असेल बघा काय मग बघा सुरुवातीला काय घेतो आपण फर्स्ट रोचा पहिला नंबर फर्स्ट कॉलमचा पहिला नंबर म्हणजे काय असेल दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 * 1 पुन्हा मध्ये प्लस घ्यायचे पुन्हा सेकंड नंबर फर्स्ट रोचा सेकंड नंबर फर्स्ट कॉलमचा सेकंड नंबर ह्या दोघांचं काय करायचंय मल्टिप्लिकेशन म्हणजे काय -3 * फिनिश पुन्हा इकडे काय असेल सांगा
पुन्हा फर्स्ट रोचा पहिला नंबर, सेकंड कॉलमचा पहिला नंबर, या दोघांचं काय असेल मल्टिप्लिकेशन, प्लस, पुन्हा इकडला दुसरा नंबर, सेकंड कॉलमचा दुसरा नंबर, म्हणजे काय असेल -3 × 4. डॉट कशी दिली दिसाल का तुम्हाला? डॉट कशी दिली कळालं का सगळ्यांना? आहे तुम्हाला काही डाऊट? विचारा लगे इथंच. हे डॉट दिलेले कळलेत का? की मी काय केलं बघा, इथे लिहितो मी काय केलंय, R1 C1 R1 C2. फर्स्ट दोन डॉट फर्स्ट कॉलम, पुन्हा पहिला रो सेकंड कॉलम. आता काय करायचंय, R2 C1 आणि R2 बरोबर आहे, लक्ष द्या. आता R2 म्हणजे कोणता नंबर असेल 2 आणि इकडला म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 × -2 × 1, पुन्हा प्लस इकडे काय असेल 1 × हे, पुन्हा हा नंबर म्हणजे काय असेल -2 × 3, पुन्हा प्लस हा नंबर आणि हा नंबर म्हणजे काय असेल 1 × 4. म्हणजे काय होईल बघा, मॅट्रिक्स मध्ये काय येतं 4 × 1 बघा मल्टिप्लिकेशन 4 प्लस 3 × -2 -6, पुन्हा इकडं 4 × 3 12 प्लस 4 × -3 -12, पुन्हा इकडे काय असेल -2 × 1 प्लस 2 × 1 2, इकडं -2 × 3 -6 प्लस म्हणजे काय असेल -2 0 0, हा भेटला इक्वेशन नंबर 2. तो फर्स्ट घेतला, हा सेकंड, बरोबर आहे. आता बघा आता काय राहिलं मॉड A × I, बरोबर आहे. तिसरं हे घेतलं आता आपण मॉड A, आधी मॉड A काढून घेऊ. A चा मॉड काय होता, A म्हणजे 1 3 2 4, त्याचा मॉड्युलस काढून घ्या 4 मायनस म्हणजे किती आला, मॉडची व्हॅल्यू काय भेटली -2. मग आता काय करायचंय, मॉड A काय फाइंड करायचं आपल्याला, मॉड A × I म्हणजे काय असेल, मॉड A किती आला होता -2, I काय असेल 1 0, म्हणजे -2 ने मल्टिप्लाय करा स्केलर मध्ये एखाद्या कॉन्स्टंट ने, म्हणजे काय होईल -2 ला मध्ये पाठवा, -2 0 इक्वेशन नंबर 3, म्हणजे मॉड A × I आलं इक्वेशन नंबर 2. तिन्ही इक्वेशन सेम आले का? लिहायचं नाही, लक्ष द्या. फ्रॉम 1 2 and 3 we have, तिन्ही मध्ये तुम्हाला काय दिसतंय, काहीतरी दिसायला पाहिजे, बिकॉज राईट साइड तिकडची सेम आहे, म्हणजे लेफ्ट साइड सेम असेल. काय असेल A × adjoint of A equals to adjoint of A into A equals to mod A into I. It's verified. कळलं? हे कळलं सगळ्यांना? असा क्वेश्चन देऊ 3/3 2/2 स्पेस जास्त लागते, तुमच्याकडे भरपूर स्पेस आहे. सध्या कोरेच जात ना तुम्ही टोटल. ह्याच्यामध्ये काय आहे का तुमच्या 12चं काय आहे का, 1-2 टॉपिक सीएड असेल, जास्त आहे का? आपल्याला एवढे टॉपिक मध्ये भरायचे, म्हणजे सध्या डोकं आपलं कोरडच आहे, एम्प्टी आहे. त्याच्यामध्ये सिंगलटन सेट आता तरी गेलाय आपला, जे की मॅट्रिक्स. आता आणखी सेट याचे वेगवेगळे येणार आहेत, लॉजिक, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन वाला म्हणजे परफेक्ट झाला. मागचं लावू राहिले कुणाचं, घेऊन घ्या, झालं असेल तर काटे तुझं राहिले नाही ना. किती क्वेश्चन देऊ, 5 क्वेश्चन व्हेरिफिकेशन करायचे घरी. परीक्षेला असेल क्वेश्चन 2/2 चा आणि याला तर 3/3 चा.
परीक्षेला कोणता देऊ शकतो पण आल्यावर काय अडचण नाही कोणत्या तुम्हाला फक्त मी किमती बदलालो टाईप बदलालो का फक्त किमती बदलालो मायनर को फॅक्टर किमती बदलून दिलं सगळ्या टॉपिक मध्ये किमती बदलता येत नाही काही टॉपिक मध्ये येतं हे झालं का सगळ्यांचं आता हे पहिलेच राहिलं आणखी स्पीड वाढवा थोडी एवढं स्लो मला अवघड आहे सिलेबस संपवायला जानेवारी कडे पुढचे सिलेबस संपवायला आपल्याला ऑक्टोबर पर्यंत सिलेबस संपवून लगेच हे करून टाकायचं सीईटी सुरू करायची लगेच फास्ट ऑक्टोबरच्या आधी सिलेबस संपवायचा आपल्याला दिवाळी सुट्ट्याच्या आधी दिवाळीच्या नंतर फक्त पेपर आणि सीईटी प्रॅक्टिस बस तुमची स्पीड जर चांगली असेल रिस्पॉन्स तुमचा जर सगळ्यांचा असेल बऱ्यापैकी 2-4 मुलं सोडले सगळ्यांचं तर आपल्याला फास्ट होता येईल तुम्हाला हेच पक्का समजणार का लवकर काय करावं तुमच्या पद्धतीने चालायचं म्हणतं मग असंच चालणार का आपल्याला पळवायचं आहे म्हणजे सिलेबस तुम्हाला संपवायचा सिलेबस बरोबर आहे पण तुम्हाला घेऊन चालायचं सोडून जायचं नाही त्यामुळे तुम्हाला थोडंसं मेहनत घ्यावं लागेल जास्त 2-4 मुली करायलेत 1-2 मुलं करायलेत तसं सगळ्यांनी करा आज सुटकी नाही केली असं कोणी प्रत्येकाने 1-2 दिवस केलं ते बरं वाटतं करेक्ट केली पण म्हणायला काय चाललंय तुला करेक्ट केली म्हणत चांगलं वाटलं की वाईट वाटलं मग चुकलं कशाला म्हणून सगळ्यांना सांगावं आले तू चुकलं म्हणाले काय करावं लिहारे लवकर ह्या मॅट्रिक्स व्यवस्थित काढा 3x3 आता होणार नाही उद्या घेऊ आलेला आहे आणि उद्या आपण एक्सरसाइजचा लास्ट मध्ये संपू जाईल एक्सरसाइज बरोबर हा ते 4 क्वेश्चन 8 क्वेश्चन दिले होते ना 4 तर ए इनवर्स फाइंड करायचा तुमचा टप्पा राहिला आता ए इनवर्स 2/2 चा टप्पा इनवर्स 2/3 मध्ये काहीच नाही 2.2 मध्येच आहे इनवर्स 2.1 आणि 2.2 2.3 मध्ये आता हे आलं क्रॅमर स्कूल होता ना आपला त्याचा पुढचा पार्ट ठीक आहे 2.3 मध्ये त्याचे 2 मेथड आहेत एक आहे मेथड ऑफ रिडक्शन एक आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन मेथड एक आहे आणि रिडक्शन मेथड एक आहे एक मेथड क्रॅमरच्या पुढची आहे आणि एक ऍडव्हान्स मेथड क्रॅमर तुमचं संपलं होतं ना त्याच्या पुढची स्टेप इथं आहे आणि एक मेथड ऑफ रिडक्शन इन्व्हर्जन थोडीशी नवीन आहे तुमच्यासाठी हे आपण पुढच्या वीक मध्ये घेऊ पुढच्या वीक मध्ये काही करून आपल्याला हा टॉपिक संपवायचा आहे जास्त वेळ द्यायचा नाही आता पुढच्या वीक मध्ये म्हणजे जवळपास आपला महिना गेला एक महिना गेला 6 मार्कासाठी 60 मार्क होतील मग 10 महिन्यामध्ये इंटिग्रेशनलाच नियर अबाउट डेरिव्हेटिव्हलाच आपल्याला 2 महिने लागणार आहेत तुमच्या ह्या स्पीडला म्हणून विचार केला तर मला अंदाजा कळालाय 3 महिने लागतील डेरिव्हेटिव्हला तुम्हाला इंटिग्रेशनला 5 महिने ह्या स्पीडला आजच्या तुम्ही जर तुमच्यात प्रोग्रेस केली तर लवकर संपेल घ्या एक्झाम्पल घ्या 5 एक्झाम्पल देणार आहे व्हेरीफाय करायचे सेट ओके क्वेश्चन घ्या व्हेरीफाय that a into adjacent of a equals to adjacent of a into capital A equals to mod A into I 5 क्वेश्चन पैकी 3 क्वेश्चन कंपल्सरी आहे 3 तर सगळ्यांनाच करायचे 5 एक्स्ट्रा म्हणजे 2 एक्स्ट्रा म्हणजे 3 तरी कमीत कमी करायला पाहिजे प्रत्येकाने A equals to 1 2 3 4 किमती बदलल्या A equals to 2 3 1 4 third A equals to 4 5 2 3 minus 2 by कधी A equals to -1 4
क्वेश्चन आहे, त्याला आपल्याला व्हेरिफिकेशन करायचंय. आता कळालं कसं करायचंय. सुरुवातीला ए तुम्हाला दिलेलाच आहे. ऍडजंट ऑफ ए काढायचे सगळ्यांचं एकदाच काढायचे. ऍडजंट ऑफ ए प्रत्येक वेळेस काढायची गरज नाही. 9 म्हणजे 4 कोफॅक्टर काढायचे. ते कोफॅक्टर कशात ठेवायचे, त्या मॅट्रिक्स मध्ये ठेवायचं आणि त्याचा ट्रान्सपोज करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला ऍडजंट ऑफ ए भेटेल. ऍडजंट ऑफ ए आणि ए दोघांचं काय करायचंय, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटेल, ए इंटू ऍडजंट ऑफ ए भेटेल. तसंच मॉड ए आणि आय तुम्हाला आता करायचं. कळतंय. काय अडचण कोणाला.